4 ते 5 मिनिटापूर्वीच अशा आळ्या ठेवल्या होत्या आम्ही. पूर्णतः मेली. नमस्कार, मी अंकुश पाटील ॲग्रो या यूट्यूब चॅनलमध्ये सगळ्यांचं स्वागत. आज मी आपल्यासमोर जे शेतकऱ्यांनी प्रयोग केलेले आहेत त्याचे व्हिडिओ मी तुमच्यासमोर घेतोय. जो धाराशिवमधील शेतकरी आहेत, पिंपरी म्हणून गाव आहे, तेथील चव्हाण म्हणून शेतकरी आहेत. त्यांनी आपण जगातील 1 नंबरचं कीटनाशक हा जो व्हिडिओ टाकला होता तो गंधक आणि चुना बनवून आपण आपल्या पिकाचं संरक्षण कशा पद्धतीने करायचं आणि अवाढव्य खर्च जो होतोय तो कसा वाचवायचा याच्या संदर्भात जो व्हिडिओ बनवला होता च्या अनुसाराने शेतकऱ्यांनी औषधं बनवली आणि वेगवेगळे प्रयोग केले. तर जे धाराशिवमधील शेतकरी आहेत त्यांची जी सीताफळाची बाग आहे त्यांना खोड अळीचा खूप त्रास होता. त्यांनी काय केलं की जे आपलं जैविक कीटकनाशक आहे गंधक आणि चुना हे त्यांनी काय केलं 1 लिटर पाण्यामध्ये 2 ml टाकलं आणि जे आपलं सिरिंजचं इंजेक्शन आहे त्यांनी ते ज्या झाडाला होल मारलेला आहे आणि भुसकट बाहेर पडत असतं त्याच्यामध्ये सिरिंजनं सोडल्यानंतर त्यांच्या असं लक्षात आलं की तिथं भुसकट पडायचं बंद झालेलं आहे आणि पूर्णपणे खोड आळी त्यांची 1 रुपयामध्ये पूर्णपणे नियंत्रणात आलेली आहे. तो व्हिडिओ शेतकऱ्यांनी प्रात्यक्षिक केलेलं त्याचा अनुभव आलेला आपण या व्हिडिओमध्ये दाखवत आहोत. तर शेतकरी बांधवांनो, जो लाईम सल्फर आहे ते बनवायचं कसं लक्षात घ्या. साधी सरळ सोपी पद्धत आहे. पहिल्यांदा 1 किलो चुना घ्या, 9 लिटर 10 लिटर पाणी घ्या, 2 लिटर गंधक टाका आणि खळ उकळू द्या आणि जे पाणी लालसर पिवळसर होईल 1 तास मात्र उकळी फुटल्यानंतर 1 तास उकळी फुटायला चालू पाहिजे. मग त्याच्यानंतर काय होईल की गंधकाचा आणि चुन्याची रिॲक्शन चांगली होऊन गंधक आणि चुना पाण्यामध्ये वितळेल. जो वरील परत तुम्ही 8 तास शांत ठेवल्यानंतर वरील जे शांत पाणी राहतंय तेवढं घ्यायचं आहे. खालचा जो गाळ आहे तो शेतामध्ये तुम्ही पाण्यानं वगैरे शेतामध्ये टाकून द्या. आता मग हे वापरायचं कसं म्हटल्यानंतर तर ते फवारणीसाठी 1 ते 2 मिली वरती फवारणीसाठी घ्या. याच्यानं तुमचा थ्रिप्स, आळी, लाल कोळी, पांढरी माशी, मावा, तुडतुडे, बुरशी एवढे सगळे रोग नियंत्रणात येणार आहेत. बऱ्याच शेतकऱ्यांचा किंवा काही लोक त्यांना गैरसमज करून टाकतायत की हे गंधक फ्लावरिंग स्टेजला चालणार नाहीत. परंतु हे नुसतं गंधक नाही तर याच्याबरोबर कॅल्शियम आहे. कॅल्शियम पॉलिसल्फाईड होणार आहे. कॅल्शियम पॉलिसल्फाईड तयार होत असल्यामुळं याचे फुलं कळीला उलट वाढ होते. फुलं कळी स्टेजमध्ये फवारलं तरी हे चालतं. आणि आळवणीसाठी जे काय खाली तुम्ही ठिबकमधून जर एकरी तुम्ही भाजीपाला असेल तर 2 लिटर खालून द्या. याच्यामुळं तुमची खतं आपटेक केली जातात, कॅल्शियमची पूर्तता पूर्णपणे केली जाते. तर अशा पद्धतीनं तुम्ही लाईम सल्फर बनवा आणि आपल्या औषधांच्या पैशांची बचत करा. आणि हा पुढचा व्हिडिओ मी आता अपलोड यात करत आहे. बघा आता खोडकिडीचं औषध दाखवतो. हे खोडकिडी अशी इथून बुसकट पडते. हे बुसकट कसं ओळखायचं, खाली पडतं बुसकटी पूर्ण. आणि पाटील सरांनी जे दिलेलं औषध आहे ते हो का असं तयार झालेलं आहे. आता हे सिरिंज मी दाखवतो तुम्हाला.
मग ह्याला ही मातीनं असं पॅक करून टाकायचं. हे चिखल आहे, कारण तिला बाहेर यायला जागाच राहत नाही. त्याचा पूर्णपणे गॅस होतो आणि आळी पूर्ण मरून जाते आतल्या आत. धन्यवाद पाटील सर. खाली आली पूर्ण खाली आली मुळात. खाली सर केली ही. आम्ही थोडंसं काम 4 मिनिटं 4 ते 5 मिनिटापूर्वीच अशा आळ्या ठेवल्या होत्या आम्ही. पूर्णतः मेली. हे लाईन सल्फर तयार केलेलं हो का, सगळं गरम लागायला पूर्ण बाटली अशी अशी चमटी झाली आहे. जसं पेट्रोलची बाटली होती तसं एवढा मोठा गॅस तयार झालेला आहे. हे बघा, आणखी दुसऱ्या झाडाला दाखवतो. या झाडाला सोडलं होतं बघा, इथून औषध सोडलं होतं. त्या झाडाखाली आता बुसकट नाही आहे सध्या. हे आहे. आणि हे पाटील सरांनी तयार करायला सांगितलेली पद्धतीनं लाईन सल्फर तयार केलेलं आहे. हे पूर्ण गॅस झाला आहे. मी आता काय करतोय, आमच्या नमस्कार शेतकरी बंधूंनो, मी विष्णू चव्हाण, मुक्काम पोस्ट पिंपरी, पाटील सरांकडून लाईन सल्फर तयार केलं होतं पाटील सरांनी सांगितल्याप्रमाणे, आणि मी ते खोडकिडीचं औषध म्हणून वापरलं आहे. मी आता दाखवतो तुम्हाला की लाईन सल्फरनं किती एक नंबर काम केलं आहे. त्याच्या खाली बुसकटसुद्धा नाही. हे बघा, या होलातून औषध सोडलं होतं आणि हे अगोदरचं जुनं बुसकट पडलेलं. हे आता नवीन ह्याच्यात कुठंच बुसकट नाही, कुठंच दिसत नाही बुसकट. ह्या झाडाला पूर्ण आहे का, इथून एक सोडलं होतं औषध, सोडलेलं इथे सोडलं होतं. एक नंबर रिझल्ट आहेत. सर्व शेतकऱ्यांनी वापरावं असं सांगतो मी. पाहिजे असेल तर माझा नंबर पाटील सरांकडून मिळेल तुम्हाला. धन्यवाद पाटील सर, छान माहिती दिली.